नमस्कार, मी सविता असल्याच्या फॅशन वर्ल्डमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर आज आपण हे देवीचे खूप सुंदर असे कमळ आसन तयार करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर अशाच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. तर बघा, मी माझ्या जवळील ब्लाऊज किंवा मी साड्यासुद्धा शिवते, तर त्याचे असे तुकडे असतात उरलेले, तर त्यापासून आपण अशा खूप छान छान अशा वस्तू तयार करू शकतो. तर बघा, मी माझ्या आवडीचे हे 3 रंग घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि बघा, मी पिवळ्या रंगाचं हे अस्तर घेतलं आहे आणि आपण यात लेससुद्धा वापरणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघा, इथे आपल्याला पेपर घ्यायचा आहे आणि हा असा मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. तर याला आपण पाकळीचा आकार देणार आहोत. तर इथे मी खाली 2.5 इंच घेतले आहेत आणि इथे 5 इंच आपल्याला घ्यायचे आहेत. आणि बघा, जसा पाकळीचा आकार असतो तर त्याप्रमाणे इथे मी आकार दिला आहे. आणि आता आपण हे कापून घेऊया. त्यानंतर आपण हे पिवळं अस्तर घेऊया आणि मीडियम आकाराचं हे मी ताट घेतलं आहे आणि इथे आपल्याला गोलाकार शेप द्यायचा आहे. आता हे अस्तर आपण गोलाकार कापला आहे, तर ते इथे मेन कापडावर ठेवून मेन कापड देखील कापायचं आहे. आणि इथे बघा, मी जी खूण केली आहे, मध्ये 2 इंच सोडलं आहेत. तर इथे कडेने आपल्याला शिवायचं आणि मध्ये 2 इंच मोकळं ठेवायचं आहे. आता आपण गुलाबी पाकळ्या कट करूया. तर त्यासाठी काय करायचं, हे असं लांबट जर कापड असेल, मोठे तुकडे आपल्याकडे उरलेले असतील तर काय करायचं, तर अशा पद्धतीने आपण घडी करायची. इथे मी दाखवली आहे तशी घडी करायची. त्यामुळे काय होतं, भरपूर पाकळ्या आपण एकाच वेळेला कापू शकतो. तर बघा, जेवढं कापड आहे तेवढी इथे बघा पाकळीत बसेल त्यानुसार मी घडी करून घेतली आहे. आणि इथे आपल्याला कापून घ्यायचं आहे. तर हे बघा, जास्त जाड झालं आहे, त्यामुळे इथे बघा वरच्या बाजूला मी आकार देत आहे आणि खाली मी 1-1 इंच सोडलं आहे. खाली कट करायचं नाही आहे. तर बघा, इथे जसं दाखवलं आहे तसं आपल्याला कट करायचं आहे. असं घडी करून आपण पाकळ्या कापल्या तर आपली वेळेची देखील बचत होते आणि एकदम पाकळ्या कापल्या जातात. तर बघा, इथे मी खालच्या बाजूला 1-1 इंच सोडून कडेने कट केला आहे. तर बघा, अशा पद्धतीने या 4 पाकळ्या झाल्या आहेत. आपल्याला अजून 4 पाकळ्या हव्या आहेत, तर त्या देखील मी अशा पद्धतीने कापून घेतल्या आहेत. गुलाबी पाकळ्या आपण कापून घेतल्या आहेत. आता त्याखाली आपल्याला हिरव्या रंगाची पानं देखील याच आकाराची कापायची आहेत, पण हे इथे बसत नाही आणि कापड पुरत नाही. तर काय करायचं, अजून घडी करायची आणि हे फोल्ड करून इथे ठेवून बघायचं. तर बघा, बरोबर बसतंय. आता काय करायचं, इथे आपण मार्किंग करून घ्यायचं. तर बघा, इथे मी मार्किंग करून घेत आहे आणि वरच्या बाजूला देखील खूण करायची. आता आपण हे कापून घेऊया. देवीची साडी कशी तयार करायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. तर बघा, अशा पद्धतीने आपण ही हिरवी पाने आहेत तर ती आपल्याला कडेला लावायची आहेत, तर ती देखील आपण कापून घेतली आहेत. हे मी जोडून घेतलं आहे. आता जे कडेचं एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कापून घेऊया आणि कडेला हे छोटे छोटे कट्स देऊ आणि हे उलटवून घेऊ. आता बघा, जे मोकळं तोंड आहे 2 इंच, तर ते असं आतल्या बाजूला करायचं आणि याच्यावरून आपल्याला पूर्ण गोलाकार आहे शेप, त्याच्यावर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. तर बघा, दाब शिलाई देखील झाली आहे. आता हे बाजूला करून आपण ह्या ज्या हिरव्या पानाच्या पाकळ्या आहेत, तर याला असं साईडने जोडून घेऊ. तर बघा, हे झाल्यानंतर कडेला मी छोटे छोटे कट्स देत आहे आणि हे पलटी करून घेत आहे. तर अशा पद्धतीने सर्व ही पानं आपल्याला तयार करायची. तर बघा,
अशा रीतीने हे जोडल्यानंतर खालची बाजू जी सुट्टी आहे तर ती अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. सर्व पानं जोडून झाल्यानंतर बघा मी अशा पद्धतीने चारही बाजूला घडी करून खुणा करून घेतल्या आहेत आणि इथे बघा दाखवल्याप्रमाणे ही पानं चारही बाजूला अशी जोडून घ्यायची आहेत. तर इथे बघा मी या दोन बाजूला तुम्हाला जोडून दाखवलं आहे आणि या दोन्हींच्या मधोमध हे एक पान बरोबर असं व्यवस्थित ॲडजस्ट करून आपल्याला जोडायचं आहे आणि इथे देखील आपल्याला असंच जोडायचं. तर बघा ही पानं अशी समोरासमोर आली पाहिजे. तर अशा रीतीने सर्व पानं मी खूप सुंदररित्या जोडून घेतली आहेत. जशी पानं आपण इथे जोडली आहेत तर ह्या पाकळ्या देखील आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायच्या आहेत. तर बघा इथे आपल्याला किनारीवर हे जोडून घ्यायचं आहे आणि इथे बघा शेवटला आपल्याला जे कट आहे त्याच्या थोडं खाली शिलाई घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हे जोडत जायचं आहे. तर बघा कटच्या आपली ही शिलाई इथे खाली आली पाहिजे आणि बघा मी ह्या पाकळ्या जोडल्या आहेत आणि इथे असे छोटे छोटे कट्स दिले आहेत आणि ह्या पाकळ्या उलटवून घेतल्या आहेत. तर 8ही पाकळ्या मी अशा पद्धतीने तयार केल्या आहेत. मध्ये अशा पद्धतीने बघा टक्स देऊन ही पाकळी बघा अशी जोडायची आहे. तर दोन्ही पानांच्या मध्ये ही पाकळी येईल अशा पद्धतीने जोडायची आहे आणि मध्ये आपल्याला चुणी घेऊन हे जोडायचं. तर लक्षात घ्या 2 पानं असतील त्याच्या मधोमध मी बरोबर अशी पाकळी बसवून पूर्ण फिनिशिंगने हे तयार केलं आहे. आता इथे आपण मध्यभागी पाकळीच्या अलीकडे आता ही अशी लेस लावायची आहे. तर मी इथे बघा डबल लेस जोडली आहे त्यामुळे हे खूप सुंदर दिसत आहे. तर बघा अशा पद्धतीने अगदी 10 ते 15 मिनटात हे तयार होतं आणि या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी तुम्ही हे नक्की तयार करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. नेहमी आनंदी राहा, क्रिएटिव्ह बना. धन्यवाद.